किरीटजी काय सांगाल, काय विषय आहे आज आपण या रताळे गावामध्ये आलेला, पाहणी केलेली, चौकशी केली, नक्की काय विषय निवडतो? एक आणखीन वेगळा आंतरराज्य जन्म नोंद जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे। भयानक मोठा घोटाळा आहे आणि त्याचे यवतमाळ जिल्ह्यात 2 ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात या रताळे गावात कोणीतरी पूर्ण जे जन्म नोंद सिस्टम आहे CRS पोर्टल त्यात आत घुसून या इथे जनसंख्या 17 आणि जन्म नोंदणी नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये हॅक करून 4900 ची जन्म नोंदणी। तसाच पद्धतीने यवतमाळमध्ये सेंदूर सनी गावात आणि आणखीन एक गाव भवानी, एका गावात 27,000, दुसऱ्या गावात 6,000, लोकसंख्या 1015 आणि त्या संबंधात आज मी येथे SP साहेब, जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आमची जॉईंट मीटिंग झाली। यांनी तपासावर चांगली पकड घेतली आहेत। काही आरोपी यवतमाळ आणि इथले कॉमन आहेत, बिहारहून त्यांना पकडून पण आणले आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रात हे 3 गाव मिळून 37,000 असे बोगस जन्म रजिस्ट्रेशन, आणि यातलं एक पण महाराष्ट्राचा नाही आहे, हे समोर आलेलं आहे। उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत। कुठल्या देशाचे आहेत हे? जर महाराष्ट्राचे नाही तर भारतातलेच नागरिक आहेत का विदेशातले सगळे? आता यात कसं आहे की आत्तापर्यंत जे तपास अधिकारी, कारण की हे सगळं बाहेर आलं डिसेंबरच्या एंडमध्ये, हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे, पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे। आता या कार्याला गती मिळेल। उत्तर प्रदेशमध्ये पण रायबरेली आणि जौनपूरमध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद, एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत। आरोपी बिहारचे आहेत आणि त्याचं मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे। पण सर, आपण या गोष्टीसाठी जो लढा देत आहेत, आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून भाजपचं सरकार आहे पूर्ण देशामध्ये, तरी पण हे बांगलादेश आणि रोहिंग्या नेमके येतात कसे आहेत भारतात? एक गोष्ट आपण बघितली की एक मोठं षडयंत्र बांगलादेशींना, रोहिंग्यांना हिंदुस्थानात घुसवायचं सुरू आहे। मुंबईत त्याचं पहिलं टार्गेट आहे, पण महाराष्ट्रात पण अन्य ठिकाणी। त्यांनी आधी तहसीलदारद्वारा बोगस जन्म दाखले घेण्याचा प्रयत्न केला, तो आपण हाणून पाडला। 2,24,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि ती सिस्टम मजबूत केल्यानंतर आता त्यांनी कॉम्प्युटर जे टर्मिनल ॲप आहेत त्यालाच हॅक करायचा प्रयत्न केला आहे। ते पण खूप लवकर महाराष्ट्र पोलिसांनी आणि महाराष्ट्राचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आता लक्षात आणलेलं आहे। देवेंद्र फडणवीस फार स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की 2026 मध्ये यातल्या सगळ्या त्रुटी दुरुस्त केल्या जाणार। नवीन बांगलादेशी विदेशी येऊ शकणार नाही आणि आलेल्याला परत पाठवायची व्यवस्था। पण सर, महाराष्ट्रामध्ये पण महायुतीचं सरकार आहे, इथली जी यंत्रणा आहे ती कुठतरी कुचकामी ठरते असं वाटतं का तुम्हाला? कारण वारंवार सातत्याने प्रकार घडत आहेत, तुम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरतायत आणि प्रत्येक ठिकाणी नोंदी आढळत आहेत, लोक आढळत आहेत, बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे लोक आढळत आहेत। आपण आता धरणगावचा जर विचार केला तर धरणगावमध्ये सुद्धा एक महिला जी आहे इराणी, ती बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असल्याचं प्रकरण नेमकं समोर आलेलं आहे। पाकिस्तानच्या यंत्रणा कुठे? ही गोष्ट खरी आहे की देशाच्या सुरक्षेसाठी एक चॅलेंज आहे, आव्हान आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पैसा आपल्याला माहीत असेल। नोव्हेंबर 2024 विधानसभा इलेक्शनच्या काळात मी मालेगावमध्ये 118 कोटी रुपये पकडून दिले होते। तर एका बाजूला विदेशून पैसे येतात, विदेश आणि ह्यात पण मोठे मास्टर माइंड आहेत। त्यावेळेला
महाराष्ट्र सरकारने अधिक जागृत राहावं लागणार, सुधारणा करावी लागणार आणि यासाठी ते SIT बनवण्यात आली आहेत. आधार कार्ड पण बोगस बनवले जातात. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती सिस्टम पण सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थानिक काही कनेक्शन समोर आलं या सगळ्या घटनेवर? आता ही जे आत्ताचा जो नवीन घोटाळा आहे तो डिसेंबर एंडमध्ये हातात आला आहे आणि मी सांगितलं अजून 1च महिना झालेला आहे. तर पोलिसांची चौकशी सुरू आहे. आपण जरा 1 महिनाभर वाट पाहावी लागणार. सर, जो आरोपी पकडला आहे त्याने आता यवतमाळमध्ये पण केलेले आहेत नोंदी, जळगावच्या पण आहेत. अशा देशभरात अजून किती ठिकाणच्या केल्या काही माहिती मिळाली आपल्याला? आता चौकशी सुरू आहे. 12 लोकांची नावं आरोपींची समोर आली आहे, काही हातात आले आहेत. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशन संबंधात पोलीस पण एवढंच मला सांगतात आणि तेवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. जास्त इन्व्हेस्टिगेशनमध्ये बोलणं जरा, कारण खूप मोठं आणि इट कुड बी इंटरनॅशनल, आंतरराज्य तर लक्षात आलं आहे. कारण की आत्तापर्यंत 1 लाख नावं समोर आलेली. हे 1 लाख नावं आली कुठून? वेगवेगळ्या ठिकाणची आहेत. ती आणणारं माणसं कुठून? त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाही आहे, दिसत नाही आहे. ह्याचा अर्थ खूप मोठं षडयंत्र आहे. इट कुड बी इंटरनेशनल ऑल्सो. ओके. सुमय जी, क्या कहना चाहेंगे जलगांव महाराष्ट्र के पारों के